तर आमचा आनंदवाडी प्रकल्प हा फक्त देवगड नाही, फक्त सिंधुदुर्ग नाही, पण कोकणाच्या किनारपट्टीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. जेव्हा पायांसारखे वादळ आले तेव्हा आजूबाजूच्या राज्याच्या बोटी पण आमच्या आनंदवाडी प्रकल्पाच्या इथे येऊन त्यांनी आपल्या बोटी थांबवल्या किंवा पार्किंग केलं. ह्या बंदराचा विकास व्हावा हा गेली 18 वर्ष विविध पातळीवर त्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि म्हणून आता आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ह्या आनंदवाडी बंदराच्या विकासासाठी 85 कोटी आम्हाला मत्स्य मंत्रालय म्हणून आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आज ह्या बंदरामध्ये येऊन ज्या मच्छीमारांसाठी आम्ही हे बंदराचा विकास करणार आहोत, त्यांना सोयीसुविधा पुरवणार आहोत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार या बंदराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही इथे बैठक घेतली. माझ्या मत्स्य खात्याचे विविध जे सिनियर अधिकारी म्हणजे MD कॉर्पोरेशन चे म्हणजे कॉर्पोरेशन आमचे महामंडळाचे MD असो, विविध पातळीवरचे अधिकारी असो, सगळ्यांना एकत्र घेऊन इकडे कार्यरत असलेले जे काही मत्स्य सोसायटी आहेत त्यांच्याशी चर्चा करून नेते मंडळांची आणि नागरिकांशी चर्चा, मच्छीमारांची चर्चा करून इथे ह्या बंदराचा विकास होत असताना तो लोकांच्या आणि मच्छीमारांच्या मर्जीने व्हावा, सूचनेनुसार व्हावा आणि ह्या बंदराच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याचा आणि कोकणाचा दरडोई उत्पन्न वाढावं या दृष्टिकोनातून आजची बैठक मी लावलेली होती. नरेंद्र मोदींचा 17 सप्टेंबरला पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल असा दावा संजय राऊत यांनी केला. तुम्ही सांगा, संजय राजाराम राऊतचा असा कुठला दावा आजपर्यंत खरं झालेला आहे? त्यांनी कितींदा हे सरकार पाडण्याच्या तारखा दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तो स्वतः जेल पण जाऊन आला. म्हणून संजय राजाराम राऊतला आता स्वतःच्या पक्षामध्ये गांभीर्याने घेत नाही. आदरणीय पंतप्रधानांना ह्या देशाच्या जनतेने तिसऱ्यांदा नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून संजय राऊतांनी फक्त तारखा मोजत राहावं. जसं तो सनी देओलचा आहे ना, तारीख पे तारीख करत राहावं. आमच्या पंतप्रधानांच्याच नेतृत्वाखाली आमचा भारत महासत्ताच्या दिशेने अशाच पद्धतीची वाटचाल करत राहील. चिपळूणमध्ये सुभाष देसाईंनी एक वक्तव्य केलं आहे, भास्कर जाधव हे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचं एक वक्तव्य त्यांनी सभेत केलं. त्यांनी कदाचित राज्य सांगितलं नाही ना, कारण का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बुकिंग झालेली आहे. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम काम करत आहेत. तर कदाचित कुठेतरी नागालँड कुठेतरी आजूबाजूच्या राज्याचा उल्लेख सुभाष देसाईजी करत असतील. थँक्यू.